बुलढाणा जिल्ह्यात आदेश असताना चारा छावण्या अजून सुरू झाल्या नाहीत, तर चारा छावण्यासाठी निवेदने उपोषण करण्यात आले होते, तरी या प्रशासनाला अजूनपर्यंत जाग नाही आली। चारा छावण्या कधी उभारता हे विचारणा करण्यासाठी शेकडो स्वाभिमानीसह शेतकरी तहसील कार्यालयात दाखल झाले, परंतु समाधानकारक उत्तर न मिळाल्याने स्वाभिमानी हे चक्क तहसीलदार यांच्या दालनात झोपा काढो यांनी आंदोलन सुरू केले। सर्वच कार्यकर्ते कार्यालयात झोपल्याने एकच धांदल उडाली, जोपर्यंत चारा छावण्या मिळणार नाही तोपर्यंत झोपा इथंच काढू असा इशारा स्वाभिमानीकडून देण्यात आला। आम्ही अनेक दिवसापासून चारा छावणीची मागणी करून राहिलो। आमचे गुरढोरं आम्हाला बेभाव किमतीमध्ये विकावं लागून राहिले। आता ते त्या बेभाव किमतीमध्ये कोणी विकत घेत नाही, म्हणून आम्हाला मोकाट ते सोडून द्यावं लागून राहिले। म्हणजे ही परिस्थिती आमच्यावर येऊन फेकलेली आहे। त्यामुळे चारा छावणी हे उभं करणं जिल्हाधिकाऱ्याचं काम होतं। तसे आदेशसुद्धा आहेत आणि तसे JR सुद्धा शासनानं काढलेले आहेत, परंतु हे अकार्यक्षम जिल्हाधिकारी आणि त्यांचं प्रशासन हे अकार्यक्षम असल्यामुळे यांनी आतापर्यंत कुठलंच पाऊल उचललं नाही। आज रोजी आमचे गुरढोरं जनावरं याच्यामध्ये जंगलामध्ये मरण पावत आहेत। जनावरांकरता चारा छावण्या उभ्या झाल्याच पाहिजे, जनावरांकरता चारा छावण्या उभ्या झाल्याच पाहिजे। कोण म्हणते देत नाही, कोणता म्हणते देणार नाही। म्हणजे हजारो किमतीचं आमचं जनावर मेल्यानंतर आमचं हजारो किमतीचं नुकसान होत आहे, तरी सुद्धा प्रशासनाला काहीच फिकर नाही। आज आम्ही चारा छावणीचं आम्हाला आश्वासन दिलं होतं। चारा छावणी उभे करण्याकरता जे निकष लावलेले आहेत ते निकष पूर्ण करण्याकरता यांनी बाकीचा वेळ नंतर हे करायला पाहिजे, परंतु आपत्ती विभागामधून निधी बाहेर म्हणजे खर्च करून आमच्या गुराढोरांना चारा पाण्याची व्यवस्था प्रशासनानं करायला पाहिजे होती, केली नाही। म्हणून आज आम्ही या प्रशासनाच्या विरोधात इथं झोपा काढो आंदोलन करून राहिलो। चाऱ्याच्या अभावी असंख्य जनावरे मरत आहे, तर काहींना कुपोषण आले आहे। अशा परिस्थितीमध्ये चारा छावण्या गरजेच्या होत्या, तरी या शासनाने अजून चारा छावण्या उभ्या केल्या नाही। त्यासाठी तहसीलदार यांच्या कार्यालयात झोपा काढो आंदोलन सुरू करण्यात आले। यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं असून शेकडो शेतकरी यात सहभागी होते। आंदोलनामध्ये सहभागी कार्यकर्ते व शेतकरी गिरीधर देशमुख, राज्य कार्यकारिणी सदस्य राजू नाकोळे, तालुका अध्यक्ष रोहन देशमुख, युवा तालुका अध्यक्ष किरण गायदोड, देवराव इंगळे, अशोक यादगिरे, विजय धुरधळ, दत्ता पाटील, विजय तळपते, गणेश तळपते, संदीप यादगिरे, अमोल चिटके, प्रकाश डोबे, महादेव ढगे, श्रीकृष्ण लहुटकर, शिवाजी यादगिरे, दिनकर पाटील, बेलासपा कविटकर, परमेश्वर सोनोने, सुपळा शिरसाट, मधुकर राऊत, अनिल देशमुख, दिलीप चव्हाण व शेकडो शेतकरी हजर होते। खामगाववरून वरिष्ठ पत्रकार फारुख सर यांचा हा वृत्तांत।